गेल्या 4 ते 5 दिवसांपूर्वी आपण आपल्या हार्वेस्टरने 7 एकर मक्का काढली होती आणि आपली आणखी 4 एकर मक्का काढायची बाकी होती, तर त्यासाठी आज आपण हार्वेस्टर बोलवलं होतं. हार्वेस्टरने मक्का सोंगण्यासाठी आपल्याला काय काय प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं आणि काय काय अडचणी येतात ते बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. हार्वेस्टर आल्यानंतर त्यांना अर्धा तास कटर जोडण्यासाठीच लागला. त्यानंतर कटर जोडल्यानंतर एकदाच श्री गणेशाचं नाव घेऊन आपली मक्का हार्वेस्टिंगला सुरुवात केली. हार्वेस्टरने त्याचं काम एकदम सुरळीत सुरू केलं होतं, तर आपल्याला पण आपले कामं बघावं लागतील हा विचार करून आम्ही बारदाने आथरून घेतले. ट्रॉलीचं आणि ट्रॅक्टरचं कनेक्शन जोडत नाही, तर तेवढ्यातच हार्वेस्टरचा आवाज आला की टंकी भरली. त्याला म्हणलं थांब, आलोच, ओढू नको. तेवढ्यात हर्ष म्हणलं थांब, मी बसतो, हार्वेस्टरला मी बघतो. अशा प्रकारे फायनली हार्वेस्टरने पहिली टाकी आपल्या ट्रॉलीमध्ये ओतली. त्यानंतर आपण ती बारदाण्यावर टाकून घेतली आणि एकदम फ्रेश मक्का निघालेली. काहीच प्रॉब्लेम नाहीये. खूप साऱ्या शेतकऱ्यांचा हा गैरसमज होता की हार्वेस्टरने मक्का सोंगल्यानंतर खूप जास्त नुकसान होतं आपलं, पण असं काही नाहीये. नुकसान नाही तर आपले पैसे खूप जास्त वाचत असतात इथं. कारण जर आपण लेबरकडून मक्का सोंगली तर 8 ते 10 हजार रुपये पर एकर आपल्याला इथं लागतात आणि त्याच्या अर्ध्या किमतीत आपल्याला हार्वेस्टर ही मक्का सोंगून देत असतं. आणि त्यानंतरचे आपले मक्का तयार करण्याचे पण पैसे प्रति क्विंटल मागे जवळपास 80 ते 90 रुपये हे वाचत असतात. एकदम कमीत कमी वेळामध्ये आपली मक्का ही सोंगून होत असते. 4 एकर मक्का आम्ही फक्त 4 ते 5 तासामध्ये सोंगून झालेली. आणि मग हार्वेस्टरला वाटी लावून आम्ही पण आमच्या घराच्या दिशेला निघालोय. शेतीमधले असेच नवीन नवीन मिनी ब्लॉग बघण्यासाठी आमची शेती या पेजला फॉलो करून घ्या.